नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। अकोला लोकसभा व पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज। प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा। जिल्हाधिकारी अजित कुमार। भारत निवडणूक आयोगाने काल झालेल्या पत्रकार परिषदेमधून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक तसेच 30 अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे। सदर निवडणूक कार्यक्रमाबाबत आज दिनांक 17 मार्च 2024 रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देण्यात आली। जाहीर केलेला आहे। यासोबतच 30 अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीचा देखील कार्यक्रम निश्चित केलेला आहे। यामध्ये दिनांक 28 मार्च रोजी नोटिफिकेशन जाहीर होणार असून तदनंतर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल। दिनांक 4 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुभा राहील। तसेच यामध्ये दिनांक 8 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दिनांक राहील। तसेच मतदानाची दिनांक ही 26 एप्रिल 2024 ही मतदानाचा दिनांक राहील। त्यासोबतच 4 जून हा दिनांक हा मतमोजणीचा दिनांक राहणार आहे। यामध्ये जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावरती पर्सन्स विथ डिसेबिलिटीज असतील त्यांना ॲक्सेसिबल इलेक्शनसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यासोबतच इतरही मतदारांना चांगल्या प्रकारच्या सुविधा आम्ही मतदान केंद्रावरती उपलब्ध करून दिलेल्या आहेत। नवयुवक नवमतदार यांची देखील संख्या वाढलेली असून या सर्व नवमतदारांनी प्रथमतःच आपला मतदानाचा हक्क बजावावा। जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी मतदारांनी या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा जो काही मूलभूत हक्क आहे तो बजावावा। यासाठी मी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून सर्वांना आवाहन करत आहे। धन्यवाद। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।